पाथर्डी तालुक्यात कासार पिंपळगाव आहे। या ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीजवळच मुळा पाटबंधारे विभागाचा कॅनॉल आहे। या कॅनॉलमध्ये शुक्रवारी सकाळी एक गोणी तरंगताना दिसली। सकाळी 10च्या सुमारास या गोणीची चर्चा गावभर पसरली। गोणीतून उग्र वास येत होता, त्यामुळे या गोणीत काय आहे या चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर पुढच्या 10-15 मिनिटात एक भयानक कांड उघड झालं। नुसता पाथर्डी तालुकाच नाही तर अख्ख्या नगर जिल्ह्यात खळबळ उडाली। असं काय होतं या गोणीत, हाच धक्कादायक रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। कासार पिंपळगावात मुळा पाटबंधारे विभागाचा कॅनॉल वाहतो। या कॅनॉलमध्ये शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास एक गोणी वाहताना दिसली। पांढऱ्या रंगाची ही गोणी दाव्याने अगदी पॅक बांधलेली होती। बरं, तिच्यात धान्य म्हणावं तर ती तरंगली कशी, हा प्रश्न होता। या तरंगणाऱ्या गोणीची चर्चा लगेच गावभर पसरली। वाहताना ती गोणी एका काटेरी झुडपाला अडकली आणि या गोणीबद्दल उत्सुकता ताणली। या गोणीचं नीट निरीक्षण केल्यावर तिचा एक कोपरा फाटलेला दिसला। याच फाटलेल्या कोपऱ्यातून एक पाय बाहेर लटकत होता। झालं, एकाने हे सगळं पाहिलं आणि गोणीभोवती गर्दी वाढू लागली। काहींनी तत्काळ पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी पाहिल्यावर प्रथमदर्शनी या गोणीत मृतदेह असल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीनं ही गोणी पाटाच्या पाण्यातून बाहेर काढली आणि पुढच्या 15 मिनिटात एक धक्कापट उलगडू लागला। या गोणीचं तोंड पोलिसांनी उघडलं। ते अगदी धान्याचं पोतं बांधावं तसं घट्ट बांधलं होतं। गोणीचं तोंड उघडताच पोलिसांना धक्का बसला। त्यात एक प्रेत होतं। ते कुजल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली होती, परंतु पंचनामा करण्यासाठी ही गोणी पूर्ण उघडावी लागणार होती। या गोणीत साधारणतः 50-55 वर्षांच्या महिलेचं प्रेत होतं। हा मृतदेह गोणीत शुक्रवारी किंवा गुरुवारी नाही तर तब्बल 3-4 दिवसांपूर्वी टाकल्याचा अंदाज होता, कारण हे प्रेत पूर्ण कुजलं होतं, दुर्गंधी येत होती, शिवाय ते फुगल्याने पाण्यात तरंगत होतं। पोलिसांनी तत्काळ या मृतदेहाचे डिटेल्स नोंदवायला सुरुवात केली। वय अंदाजे 50 ते 55, मृतदेहाचा प्रकार महिला, रंग गोरा, उंची साधारणतः 160 सेंटीमीटर, अंगावर साडी जांभळ्या रंगाची, साडीचा प्रकार नऊवार, ब्लाऊज काळ्या रंगाचा, अंगावर मणी मंगळसूत्र, हातात काचेच्या बांगड्या इत्यादी डिटेल्स घेण्यात आल्या। आता प्रश्न होता, हा मृतदेह कोणाचा? पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला। वैद्यकीय तपासात या महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। धारदार शस्त्राची जखम मृतदेहावर नव्हती, त्यामुळे जड किंवा टणक वस्तू डोक्यात मारून या महिलेला मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी काढला। शरीरात प्रहार केल्याच्या इतर खुणाही आढळल्या। आता या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। पोलिसांनी तत्काळ जिल्हाभरातील इतर पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली। गेल्या 3-4 दिवसांपासून कोण कोण बेपत्ता आहे त्या महिलांचा शोध सुरू झाला। या मृतदेहाची ओळख पटवण्याची सर्वात मोठी खूण होती ती म्हणजे या मृतदेहाच्या हातावर गोंदलेल्या शब्दांची। या मृत महिलेच्या हातावर 5 आसरा असं गोंदलेलं होतं। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी हीच सर्वात मोठी खूण ठरणार आहे। या महिलेला ठार मारून तिचा मृतदेह गोणीत भरला गेला होता। हा सगळा प्रकार साधारणतः 3 ते 4 दिवसांपूर्वी घडलेला असावा असा अंदाज आहे। पोलिसांनी तत्काळ आपली पथके तयार करून या खुनाचा शोध सुरू केलाय। 5 आसरा असं गोंदलेल्या महिलेची काही माहिती असल्यास तात्काळ पाथर्डी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आले। या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। एकीकडे अशोक खरातचे महिलांवरील अत्याचाराचे प्रकार उघड होत असताना आता थेट महिलेचा मृतदेह सापडल्याने चर्चा वाढल्यात। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।